नमस्कार मित्रांनो, कसे आहेत आपण सर्व? मी तुमचा मित्र सचिन. आज बऱ्याच दिवसाने आपण व्हिडिओ बनवत आहेत. आज मकर संक्रांत आहे, 15 तारीख. 2 दिवसाच्या गॅपनंतर मार्केट सुरू झालं आहे आणि आज मार्केटने काय केलं ते पाहूयात आपण. हा आहे निफ्टीचा चार्ट. हा 15 मिनटाचा आहे आणि हा 5 मिनटाचा आहे. ट्रेडिंग करत असताना जर तुम्ही स्काल्पिंग करणार असाल किंवा शॉर्ट टाईम फ्रेममध्ये जर पाहत असाल तर कधी 15 मिनटाचा चार्ट पाहणं चांगलं आहे. 15 मिनटाच्या चार्टमध्ये तुम्हाला प्रॉपर काय पॅटर्न आहे, कसं आहे हे दिसेल. आणि एंट्री मारत असताना 5 मिनटाचा चार्ट लावून तुम्ही स्टॉप लॉस छोटा ठेवू शकता किंवा टार्गेट ट्रेल करू शकता किंवा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. आता 15 मिनटाच्या चार्टमध्ये मार्केट गॅप अप झालं, जवळपास 100 पॉईंटच्या वर गॅप अप झालं. त्याच्यानंतर मार्केट गॅप फिल करायला आलं होतं, पण परत रिटेस्ट केला आणि मार्केटने आज नवीन हाय निफ्टीने लावला आहे. मधल्या पिरियडमध्ये जर तुम्ही पाहाल 5 मिनटाच्या चार्टमध्ये तर मार्केट टोटली साईडवेज होतं. एक सकाळचा एक ट्रेड भेटला, त्याच्यानंतर परत एक ट्रेड, छोटा ट्रेड, आणि त्याच्यानंतर जर पाहाल तर टोटली साईडवेज. मार्केट गेलं वर, पण प्रीमियम ते जसे पाहिजे तसे वाढले नाहीत सी साईडचे. ते आज मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी होती. त्याच्यामध्ये काय झालं, आपण एक ट्रेड केलेला आहे आणि मिड कॅप निफ्टीने आज कसं वर्क केलं ते पाहूयात आपण. छोट्या फंडमध्ये हा ट्रेड केलेला आहे, हिरो टू झिरोमध्ये. तुम्ही पाहू शकता इथं फंड किती आहे आपला, आणि याच्यामध्ये आपण एवढं प्रॉफिट कमवलं आहे. म्हणजे जवळपास 24-25% आपण आज प्रॉफिट ही अर्न केलेलं आहे याच्यामध्ये मिड कॅप निफ्टीमध्ये. मार्केटचं सध्याची रेंज काय चालू आहे हे आपण पाहूयात. हे आजची आपली करंट पोझिशन रिअलाइज किती झालेलं आहे आपल्याला. आणि फंड आपला कमीच आहे सध्या. आपलं ट्रेडिंग कमी फंडमध्ये चालू आहे. कमी फंडमध्ये झिरो टू हिरो खेळत आहेत आपण. त्याच्यानंतर जर निफ्टीचा चार्ट बघाल डे टाईम फ्रेममध्ये, मिड कॅप निफ्टीचा तुम्हाला चार्ट दाखवतो. मिड कॅप निफ्टी गॅप अप झाली, परत गॅप फिल केला त्यांनी सकाळी, आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये जास्त मुवमेंट नव्हता. पहिला जो मोमेंट आला, या मोमेंटममध्ये प्रीमियम चांगले वाढले. त्याच्यानंतर या मोमेंटममध्ये एकदा प्रीमियम वाढले, त्यानंतर प्रीमियम जागेवर होते, कारण पूर्ण टोटली साईडवेज होतं. आज मिड कॅप निफ्टीने पण न्यू ऑल टाईम हाय लावलेला आहे. आणि डे टाईम फ्रेममध्ये जर बघाल तर गिफ्ट निफ्टी अजूनही 40-50 पॉईंट प्लस दाखवत आहे. जी ट्रेड लाईनला रिजेक्ट करत होते त्या ट्रेड लाईनचं ब्रेकआउट त्यांनी दिलेला आहे. दुसरी एक ट्रेड लाईन खालून येत आहे. ती ट्रेड लाईनचं जर आत्ता जर आपण पोझिशनल जर टार्गेट पाहायला गेलं तर 450पर्यंत पोझिशनल आपण थांबवू शकतो, कारण निफ्टीने आज गॅप अप देऊन सस्टेन झालेला आहे. उद्या पाहूयात, जर ह्याचा हाय जर तोडला तर आपण हायचा स्टॉप लॉस लावून ट्रेड घेऊ शकता, कारण उद्या निफ्टी फायनान्सची एक्सपायरी आहे. बँक निफ्टीमध्ये पण चांगला पॅटर्न बनलेला आहे. या लेवलपासून बँक निफ्टी बऱ्याच वेळेस रिजेक्ट झालेले आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपण पाहूयात, जर हाय तोडला आणि 48,400च्या वर जर सस्टेन झालं तर 48,620-630पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. निफ्टी फायनान्समध्येही सेम बँक निफ्टीसारखा पॅटर्न आहे. या लेवलपासून मार्केट रिजेक्ट झालेलं आहे बऱ्याच वेळेस, आणि
याच लेवलमध्ये कॉन्सोलिडेट करत आहे. मिड कॅप निफ्टीने परत एक हाय लावलेला आहे. याप्रमाणे आजचं ट्रेडिंग सेशन होतं. आपला ट्रेड काही पर्सनल कारणामुळं सध्या मोठ्या फंडमध्ये मी नाही करत आहे ट्रेड, कारण वेळच नाही भेटत आहे. काही दिवसांनी आपण फुल फेजमध्ये चालू करूया. कारण ट्रेडिंग हे अशी एक गोष्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला लिमिट नाही आहे. तुम्ही केव्हा ट्रेड करायचं, काय करायचं, तुम्ही तुमची जेव्हा मेंटॅलिटी असेल की मला ट्रेड करायचं त्यावेळेस ट्रेड करू शकता. तेच एक प्लस पॉईंट आहे ट्रेडिंगमध्ये. बाकी तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही चालू ठेवू शकता पॅसिवली. जे लॉंग टर्मचे स्टॉक आहेत किंवा तुमचं म्युच्युअल फंड असतील त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणखीन तुम्हाला काही क्युरी असतील काय असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.